सरांनी थोडं आमचं शिवाजी गडवळ याची नोंद घेतली असती नीट तर इथं एक आणखी निकाल लागला असता. पण ठीक आहे, तो आमच्या विरोधी गेलाही मान्य करतो. पण एकंदर चित्र हे गेल्या निवडणुकीमध्ये न रिॲक्ट होणारं पण मतदानाच्या दिवशी रिॲक्ट होणार आहे असं चित्र बघायला मिळालं. आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत थोडी वेगळी स्थिती अशी आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्ताधारी पक्षाचा लोकसभेच्या निवडणुकीचा जो फटका बसला आहे त्याची नोंद त्यांनी फार सिरियसली घेतली. आणि ती सिरियसली घेतली म्हणजे काय केलं, त्यांनी हेच केलं की अधिक लोकांना खुश करता येईल अशा प्रकारच्या योजना द्यावी. पैसे जास्तीत जास्त उतावेत की जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल. त्याची उपयुक्तता किती आहे, ते किती दिवस टिकणार आहे ह्याची माहिती जरी असली तरी आज वेळ मारून न्यायची आणि निवडणुका जिंकायचे हे सूत्र त्यांचं मला आता दिसतं. आता उदाहरणार्थ लाडली बहीण माझी माहिती अशी आहे की 2 कोटी आणि 30-32 लाख असा काहीतरी आकडा आहे. एवढ्या मुलींना त्यांनी 1500 रुपये दिले पुढच्या वेळी आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या उद्देशी त्यांची तयारी दिसते. पण त्याचा परिणाम होईल काही ना काहीतरी. एवढे पैसे वाचले त्याचं काही ना काहीतरी पण फार होईल असं मला वाटतं. आणि त्याचं कारण असं आहे की एका बाजूने त्यांनी मदत केली आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरच्या अत्याचारावर जी माहिती माझ्याकडे आहे असता महिलांच्या अत्याचाराच्या उद्देशी महाराष्ट्राची आकडेवारी त्या आकडेवारीनुसार 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 आत्महत्याच्या आपल्या अत्याचाराच्या तक्रारी आहेत. ही काही लहान नाही. आणि दुसरा एक भाग आहे की मुली किंवा स्त्रिया बेफत्ता होण्याच्या संबंधीची जी माहिती आहे ती त्याच्यात असं दिसतं की